नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या मराठी जॉब शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर। तर आपण आज पोलीस भरती 2024 करिता प्रश्नपत्रिका भाग 10 पाहणार आहोत। या अगोदरचे भाग 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1 ही प्रश्नपत्रिका तुम्ही पाहिली नसाल तर याची डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, ते सुद्धा पाहून घ्या। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवश्यक सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असलेले बटन सुद्धा प्रेस करा। चला तर प्रश्न क्रमांक 1 कडे वळूया। प्रश्न क्रमांक 1, महाराष्ट्र पोलीस दलाची स्थापना कधी झाली? तर याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक अ 2 जानेवारी 1961 ला जे आहे महाराष्ट्र पोलीस दलाची स्थापना झाली। चला तर प्रश्न क्रमांक 2 कडे वळूया। प्रश्न क्रमांक 2, कोणता जिल्हा महाराष्ट्रात प्रथम स्मार्ट पोलीस जिल्हा म्हणून जाहीर झाला? तर याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ब सातारा हे जे आहे महाराष्ट्रात प्रथम स्मार्ट पोलीस जिल्हा म्हणून जाहीर झाला। चला तर प्रश्न क्रमांक 3 कडे वळूया। प्रश्न क्रमांक 3, नाना पाटेकर यांनी कोणती सामाजिक संस्था स्थापन केली आहे? तर याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ब नाम फाउंडेशन हे जे आहे नाना पाटेकर यांनी सामाजिक संस्था स्थापन केली। चला तर प्रश्न क्रमांक 4 कडे वळूया। प्रश्न क्रमांक 4, ग्रामपंचायतची तपासणी करण्याचे अधिकार कोणाकडे असते? तर याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ब महसूल आयुक्त यांना जे आहे ग्रामपंचायतची तपासणी करण्याचा अधिकार असतो। चला तर प्रश्न क्रमांक 5 कडे वळूया। प्रश्न क्रमांक 5, खालीलपैकी कोणाला भारताचा फ्लाइंग शीख म्हणतात? तर याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक मिल्खा सिंग यांना जे आहे भारताचा फ्लाइंग शीख म्हणतात। चला तर प्रश्न क्रमांक 6 कडे वळूया। प्रश्न क्रमांक 6, भागीरथ देव प्रयाग येथे डाड्याशा नदीला भेटते? तर याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक क अलकनंदा हे जे आहे भागीरथ देव प्रयाग भेटते। चला तर प्रश्न क्रमांक 7 कडे वळूया। प्रश्न क्रमांक 7, कोणत्या सामाजिक कार्यकर्त्या हिंदी लेडी या टोपण नावाने लिहित असत? तर याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ब डॉक्टर रखमाबाई यांना जे आहे सामाजिक कार्यकर्ता हिंदी लेडी या टोपण नावाने ओळखले जाते। चला तर प्रश्न क्रमांक 8 कडे वळूया। प्रश्न क्रमांक 8, विंग्स ऑफ फायर अग्निपंथ हे आत्मचरित्र कोणाचे आहे? तर याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ब डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचे जे आत्मचरित्र आहे विंग्स ऑफ अग्निपंथ हे ऑप्शन क्रमांक ब डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचे आहे। चला तर प्रश्न क्रमांक 9 कडे वळूया। प्रश्न क्रमांक 9, 1857च्या उठाव्यातील तात्या टोपे यांचे मूळ नाव काय होते? तर याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ब रामचंद्र पांडुरंग हे जे आहे 1857ला तात्या टोपे यांचं मूळ नाव होते। चला तर प्रश्न क्रमांक 10 कडे वळूया। प्रश्न क्रमांक 10, महाराष्ट्रातील विद्येचे माहेर म्हणून कोणत्या उल्लेख शहराचा नाव जातो? तर याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ब मुंबई हे जे आहे महाराष्ट्रातील विद्येचे माहेर शहराचे उल्लेख म्हणून नाव ओळखले जाते। चला तर प्रश्न क्रमांक 11 कडे वळूया। प्रश्न क्रमांक 11, घटक राज्याचा कार्यकारी प्रमुख कोण असतो? तर याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ब राज्यपाल हे जे आहे घटक राज्याचा कार्यकारी प्रमुख असतो। चला तर प्रश्न क्रमांक 12 कडे वळूया। प्रश्न क्रमांक 12, गरोदर स्त्रीला दिला जाणारा लस? तर याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ब BGC हे जे आहे गरोदर स्त्रीला लस दिली जातो। चला तर प्रश्न क्रमांक 13 कडे वळूया। प्रश्न क्रमांक 13, जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक क 1950 जे आहे जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना झाली। चला तर प्रश्न क्रमांक 14 कडे वळूया। प्रश्न क्रमांक 14, जागतिक जल दिन कधी साजरा केला जातो? तर याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ब 22 मार्च हे जे आहे जागतिक जल दिन म्हणून साजरा केला जातो। चला तर प्रश्न क्रमांक 15 कडे वळूया। हे शेवटचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, भारताचे पहिले राष्ट्रीय डॉल्फिन केंद्र कोणते उभारण्यात आले? तर याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक क पाटणा येथे जे आहे भारताचे पहिले राष्ट्रीय डॉल्फिन केंद्र उभारण्यात आले। तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते 15 टॉप
पोलीस भरतीसाठी विचारले गेलेले मागल्या वर्षी प्रश्न. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवश्यक सबस्क्राईब करून घ्या. काही डाऊट असेल तर कमेंटद्वारे जरूर कळवा. पुन्हा भेटूया अशा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.